श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर आपण पाहणार आहोत की श्री स्वामी चरित्राचा सारामृत पाठामध्ये आज अध्याय 1 ते 3 पर्यंत आपण पाहणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 तरी अध्याय वाचावेत. ज्याला वाचता येत नाही त्यांनी किमान 3 अध्याय ऐकले तरी पण चालतात. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आपण जे जे जेऊ खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. प्रातःकाली उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी. आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत. मद्य मांस वर्ज परस्त्री हे मातेसमान मानली पाहिजे. माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा. सर्वांशी नम्र भावने वागावे. सद्गुरुप्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. कुलदेवतेचे रोज स्मरण करावे. नमन करावे. कुलाचार पाळावेत. रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफळ व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी. तर आपण पाहूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वांदतीत गगन सदृश्य त्वत्तमस्य दिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वधि साक्षीभूत भावतीत त्रिगुणरहित सदत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कथा टोपीच माला दंडकमंडलुधर कटाकार रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाही माम. जय 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 क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्यलीला जयाची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती. तत्वता सकळ काव्यार्थ येत आहाता तरी ब्रह्मसुता नामी येली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नामी येला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसी अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोणा वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जने गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदुदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटतावस नामिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयांचे चरण नामी येले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयहस्त राहुनी ग्रंथरचना करवावी.
अंता करून नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावजी श्रवणी असे माझे अंशस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामीची लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मानसुज्ञही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नामो प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकर प्रणस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभ प्रणस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. आता आपण अध्याय दुसरा पाहूया. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारे राचप्पा मोदी यांचे घरी बैसली होती समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला. त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एके हारी. दोघाची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंताशी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही आलो कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तै पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले. स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली. दर्शना येती साधू दिगंबर लीला विग्रही येती वर्य. कबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. आता पाहूया आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा. बघा व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून मला व्हिडिओ बनवताना प्रोत्साहन भेटत जाईल. बघा व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहूया आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करून वस्ती मंगळवेडे सोडले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची सकाळी व्रत अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरणी टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जले सेवकांनी परी नच मानिले त्यांनी. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता तो करीत याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आधार. योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाती. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत.
की आपुलिया नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली आणि तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पडून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिले. षोडशोपचारे पूजिले स्वामी मूर्ती निरपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिस्वत तृतीयोध्याय गोडा. श्री स्वामी राजर्पणस्तु श्रीरस्तु शुभवंतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.